श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो. वृषभ राशीच्या लोकांसाठी 15 ते 30 एप्रिलचा काळ एखाद्या वादळापूर्वीच्या शांततेसारखा आहे. पण हे वादळ विध्वंसक नसून तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि संकटे उडवून लावणारे असेल. तुमच्या आयुष्यात वावरणाऱ्या एका अशा स्त्रीचा गुपित संकेत आता उघड होणार आहे, जिने आजवर पडद्यामागून तुमच्या यशाची सूत्रे हलवली आहेत. तुम्ही जिला साधी व्यक्ती समजत होता, तीच आता तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणारी चावी ठरणार आहे. पण सावधान, याच काळात तुमच्या रक्ताचीच काही माणसं तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर आयुष्यातील सर्वात मोठी संधी तुम्ही कायमची गमावू शकता. 15 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ग्रहाची अशी काही चक्र फिरणार आहेत की तुमच्या शत्रूचा थरकाप उडवणार आहे. क आणि या अक्षराच्या नावामागे दडलेलं हे रहस्य काय आहे, ज्यामुळे तुमची तिजोरी पैशाने ओसंडून वाहू लागेल? तुमच्या अवतीभोवती असणारी ती एक स्त्री तुम्हाला कोणता असा शब्द सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख क्षणात नाहीशी होतील? नशिबाचा हा खेळ तुमच्या कल्पनेपलीकडचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब आतापर्यंत साथ देत नव्हतं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नियतीने दिलेला शेवटचा इशारा आहे. कारण अशी संधी पुन्हा कधीच येणार नाही. 15 एप्रिलच्या पहाटेपासूनच वृषभ राशीच्या जातकांसाठी एक विचित्र ऊर्जेचा संचार होणार आहे. या पहिल्या 5 दिवसात तुमच्या आयुष्यातील मुखवटे घातलेली माणसं उघडी पडायला सुरुवात होईल. जे लोक आजवर तुमच्याशी गोड बोलून तुमच्याच प्रगतीवर जळत होते, त्यांचे खरे चेहरे अशा काही घटनांमधून समोर येतील की तुम्हाला धक्काच बसेल. हा काळ केवळ सावध राहण्याचा नाही, तर तुमच्या आजूबाजूची नकारात्मकता कायमची फेकून देण्याचा आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत जुना कचरा साफ होत नाही तोपर्यंत नवीन यशाची जागा निर्माण होत नाही. या काळात तुम्हाला अचानक काही जुन्या वादांना सामोरे जावे लागू शकते, पण घाबरून जाऊ नका. ही ग्रहांची चाल आहे, जी तुम्हाला हे सांगण्यासाठी आली आहे की कोण तुमचे आणि कोण कोण आपले आहे. कोण परके, विशेषतः कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात कोणीतरी तुमच्या नावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल. परंतु तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुम्हाला अशी काही बुद्धी देईल की तुम्ही त्या संकटातून सही सलामत बाहेर पडाल. हा काळ मानसिक ताणाचा वाटला तरी तो तुमच्या भविष्यातील यशाचा पाया रचणारा ठरेल. महत्वाची गोष्ट म्हणजे याच काळात तुम्हाला त्या खास स्त्रीच्या अस्तित्वाची पहिली जाणीव होईल. जेव्हा तुम्ही मानसिक द्वंद्वात असाल, तेव्हा तिचे एखादे साधे वाक्य तुम्हाला प्रचंड बळ देऊन जाईल. 20 एप्रिल पर्यंत तुम्हाला हे स्पष्ट कळून चुकेल की ज्या लोकांवर तुम्ही आजवर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यांनीच तुम्हाला दगा दिला. तर त्या व्यक्तीला तुम्ही कायम दुर्लक्षित केलं, तीच तुमच्या पाठीशी ढाल बनून उभी आहे. हा भाग तुमच्या आयुष्यातील क्लिसिंग पिरियड असून तो तुम्हाला मोठ्या विजयासाठी तयार करत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, 21 एप्रिल उघडताच तुमच्या आयुष्यात एका गूढ शांततेचा अनुभव येईल. हा तो काळ आहे जेव्हा तुमच्या नशिबाची सूत्रे एका स्त्रीच्या हाती सोपवली जाणार आहेत. ही स्त्री एखादी नवीन व्यक्ती नसून ती तुमच्या परिघात आधीपासूनच आहे. कदाचित तुमच्या घरातली एखादी व्यक्ती, जुनी मैत्रीण किंवा जिला तुम्ही आतापर्यंत फक्त एक साधारण ओळखीची व्यक्ती मानलं होतं. या 5 दिवसात तिच्या शब्दात किंवा सल्ल्यात असा काही प्रभाव पडेल जो तुमच्या मनावरचं ओझं क्षणात हलकं करेल. तिची उपस्थिती तुमच्यासाठी एखाद्या संरक्षक कवचासारखी काम करेल. या टप्प्यात तुम्हाला एक दैवी संकेत मिळेल. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या गोंधळात असाल, तेव्हा ही स्त्री तुम्हाला असा एक मार्ग सुचवेल जो तुमच्या बुद्धीला कधी शिवलाच नव्हता. हा केवळ सल्ला नसेल, तर तुमच्या प्रगतीचा तो मार्ग असेल जो आजवर तुमच्या डोळ्यासमोर असूनही तुम्हाला दिसला नाही. या काळात जर तिने तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून लांब राहण्यास सांगितलं किंवा नवीन कामात हात घालण्यास सुचवलं, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण तिची अंतर्ज्ञान शक्ती या काळात
तुमच्या तर्कापेक्षा कित्येक पटीने जास्त अचूक ठरणार आहे. 25 एप्रिलपर्यंत तुम्हाला जाणवेल की तुमच्या घरातील वातावरण बदलू लागलं आहे. जी कामं कित्येक महिन्यापासून रखडली होती, ती अचानक वेग घेऊ लागतील. या स्त्रीच्या आशीर्वादाने किंवा तिच्या सक्रिय मदतीने तुमच्या आर्थिक नियोजनाला एक नवी दिशा मिळेल. ही वेळ आहे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून तिचं म्हणणं ऐकून घेण्याची. जर तुम्ही या काळात तिच्याशी वाद घातलात किंवा तिच्या बोलण्याला हलक्यात घेतलं, तर तुमच्या दारात आलेली लक्ष्मी पुन्हा फिरून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहून हा गुपित संकेत ओळखा आणि मोठ्या बदलासाठी सज्ज व्हा. 26 एप्रिलपासून वृषभ राशीच्या जातकासाठी धनलक्ष्मी प्रसन्न होण्याचे योग जुळून येत आहेत. हा काळ तुमच्या कष्टाचे फळ मिळवण्याचा आहे. ग्रहाची स्थिती अशी काही निर्माण होत आहे की तुमच्या उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होऊ शकतात. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळत नसेल, तर या 3 दिवसात तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. हा काळ केवळ आर्थिक लाभाचा नाही, तर समाजात तुमचा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरेल. या टप्प्यात तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात एक संधी चालून येईल, जी पाहताना सुरुवातीला सामान्य वाटेल, पण तिचे परिणाम दीर्घकालीन आणि प्रचंड फायदेशीर असतील. विशेषतः जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत किंवा नवीन स्टार्टअप सुरू करण्याच्या विचारात आहेत, त्यांच्यासाठी हा गोल्डन पिरियड आहे. या दिवसात तुम्ही घेतलेला एक धाडसी निर्णय तुमच्या भविष्यातील 7 पिढ्यांचे कल्याण करू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ही संधी ओळखण्यासाठी तुम्हाला तुमची नजर आणि कान उघडे ठेवावे लागतील, कारण नशीब यावेळी ओरडून सांगणार नाही, तर शांतपणे तुमच्या दारात येईल. याच काळात त्या खास स्त्रीचा सल्ला तुमच्यासाठी परसासारखा ठरेल. ती तुम्हाला आर्थिक बचतीचा किंवा गुंतवणुकीचा असा काही फॉर्म्युला सांगेल, जो तुमच्या तिजोरीची भरभराट करेल. 28 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत तुमच्या हातात असा काही ठोस आकडा किंवा बातमी येईल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील चिंतेचे वातावरण कायमचे संपून जाईल. हा भाग तुमच्या आयुष्यातील आर्थिक अस्थिरतेला पूर्णविराम देणारा असून तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देणारा ठरेल. एप्रिल महिन्याचे शेवटचे 2 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उलगडणारे ठरतील. या काळात क आणि य अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या स्त्रियांची ऊर्जा तुमच्यासाठी वरदान ठरेल. ही अक्षरे केवळ योगायोग नसून ती तुमच्या प्रगतीची दारे उघडणारी गुरुकिल्ली आहे. जर तुमच्या आयुष्यात या अक्षराची एखादी व्यक्ती असेल, तर तिची सावलीही तुमच्यासाठी भाग्याची ठरणार आहे. या काळात तिच्याशी होणारा संवाद किंवा तिने दिलेली एखादी छोटी वस्तू तुमच्यासाठी लकी चार्म म्हणून काम करेल, ज्यामुळे कठीण वाटणारी कामेही चुटकीसरशी सुटतील. या दिवसात तुमची निर्णय क्षमता अफाट वाढलेली असेल. ग्रहाच्या विशेष युतीमुळे तुमच्या बुद्धीवर असलेले भ्रमाचे पडदे दूर होतील. आतापर्यंत तुम्हाला जे अशक्य वाटत होतं, ते आता तुमच्या आवाक्यात येईल. तुमच्या कौटुंबिक जीवनात या 2 दिवसात प्रचंड शांतता आणि समाधानाचे वातावरण असेल. विशेषतः घरातील स्त्री शक्तीच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला असा एक आंतरिक विश्वास मिळेल की तुम्ही जगातील कोणत्याही संकटावर मात करू शकता. हा काळ केवळ भौतिक सुखाचा नाही, तर तुमच्या आत्मिक बळाचा विजय साजरा करण्याचा आहे. 30 एप्रिलच्या रात्रीपर्यंत तुम्हाला त्या गुपित संकेताचा पूर्ण अर्थ समजलेला असेल. तुमच्या आयुष्यात आलेली ती खास स्त्री केवळ एक व्यक्ती नसून ती तुमच्या नशिबाचा चेहरा बदलण्यासाठी आलेली नियतीची प्रतिनिधी आहे. हे तुम्हाला उमजेल. या 2 दिवसात तुम्ही जे काही संकल्प कराल किंवा ज्या नव्या नात्याची सुरुवात कराल, ते दीर्घकाळ टिकणारे आणि तुम्हाला समृद्धी देणारे ठरेल. क आणि य या अक्षराचा हा अद्भुत खेळ तुमच्या आयुष्याला एका अशा वळणावर नेऊन सोडेल, जिथून मागे वळून पाहण्याची गरज उरणार नाही. एप्रिलच्या या शेवटच्या टप्प्यात तुम्ही विजयाच्या अगदी जवळ पोहोचलेले असाल, पण इथेच खरी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जेव्हा यश आणि पैसा जवळ येतो, तेव्हा अनेकदा माणसाचा अहंकार जागा होतो. लक्षात ठेवा, या काळात मिळणारे सर्व यश त्या खास स्त्रीच्या मार्गदर्शनामुळे आणि दैवी संकेतामुळे आहे.
आहे. जर तुम्ही या काळात स्वतःला श्रेष्ठ समजून इतराचा, विशेषतः तुमच्या पाठीशी उभ्या असलेल्या स्त्री शक्तीचा अनादर केला तर हातात आलेली संधी वाळूसारखी निसटून जाऊ शकते. त्यामुळे नम्र राहा आणि आपल्या यशाचे श्रेय योग्य व्यक्तीला द्यायला विसरू नका. या शेवटच्या दिवसात तुमच्या आसपासचे जळणारे लोक तुमच्या भडकवण्याचा किंवा चुकीच्या मार्गाला लावण्याचा शेवटचा प्रयत्न करतील. ते तुमच्या कानात काहीतरी विष कालवतील किंवा तुमच्या विश्वासू व्यक्तीबद्दल शंका निर्माण करतील. अशा वेळी आपल्या मनाचा आवाज ऐका आणि त्या खास स्त्रीचे ते न दिलेल्या सल्ल्यावर ठाम राहा. 30 एप्रिलच्या संध्याकाळी एक छोटासा आध्यात्मिक उपाय करा. बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवा आणि तुमच्या आयुष्यात आलेल्या त्या सकारात्मक बदलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. ही कृतज्ञता तुमची या शुभ वेळ कायमस्वरूपी टिकवून ठेवेल. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वृषभ राशीच्या जातकासाठी 15 ते 30 एप्रिलचा हा काळ केवळ नशिबाचा खेळ नाही, तर तुमच्या कर्माची पावती आहे. तुम्ही जे सोसले आहे त्याचे फळ मिळण्याची हीच ती वेळ आहे. क आणि य या अक्षराच्या व्यक्तीला जपून ठेवा. नकारात्मक लोकांशी संवाद तोडून टाका आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. एप्रिल संपता संपता तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अध्याय कायमचा बंद होऊन ऐश्वर्य आणि आनंदाचे एक नवीन सुवर्णकाळ सुरू झालेले असेल. नशिबाने दिलेली ही संधी दोन्ही हाताने पकडा, कारण असे योग आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत. तर वृषभ राशीच्या जातकांनो, नशिबाची ही कवाडे आता उघडली आहेत. 15 ते 30 एप्रिलचा हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळ ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, श्रद्धा असेल तर दगडही देव असतो आणि विश्वास असेल तर संकटाचं काळही संधी मिळतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमची एक कृती तुमची श्रद्धा दर्शवते आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महाबली हनुमान लिहायला विसरू नका. बजरंगबली तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करोत आणि तुमची तिजोरी सुख समाधानाने भरून जावो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. अशाच प्रकारचे राशी भविष्य, गुप्त संकेत आणि नशिबाच्या गोष्टी दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नशिबाचा कोणताही संकेत तुमच्याकडून मिस होणार नाही.